जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे काय म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचा, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मॅश ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला बिटबुक मार्क प्रिसेट आणि एक शिकेप्ट प्रिसेट असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला सॉन्ग प्लस 2 इथे एक इमोजी PNG आणि ते एक टेक्स्ट PNG ॲड करून दिलेलं आहे. ते जस्ट हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे. तुम्ही तर तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट पहिल्या फोटोला सिलेक्ट करा. फोटोला 7.10पर्यंत वाढवायचं आहे. याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. व्यवस्थितरित्या स्क्रीनला सेट करा. ह्याला लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्या. जस्ट फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ऑपेसिटी सिम्पली घ्यायची 20 ते 30% ठेवायची आहे. जस्ट 20 ते 30% ठेवल्यानंतर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बीट भरपूर आहेत. मी एक एक इमेज ॲड करत तुम्हाला पहिले 4-5 इमेज ॲड करून दाखवतो कसे ॲड करायचे आहेत आणि नंतर मी सर्व काही इमेज ॲड करून घेतो पटकन. तर 7.10 पैसे यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, एक एक बीटला तर एक एक इमेज ॲड करत जायचं आहे आणि इमेजला क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही. एक एक बीटला एक एक इमेज ॲड करा आणि 3 डॉट त्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही. कारण का एक एक इमेजची साईज कमी असते आणि याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर व्यवस्थितरित्या इथं स्क्रीनला इमेज सेट करायचे आहेत. तर बघू शकता मी एक एक इमेज इथं ॲड करून घेतो. तर मी काय तुम्हाला सर्व काही करत म्हणजे इमेज सर्व काही मी ॲड करून दाखवणार नाही, कारण का बीट देखील भरपूर आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होईल. मी डायरेक्ट तुम्हाला मित्रांनो मी ॲड केलेली प्रिसेट तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. बघू शकता ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो. मी डायरेक्ट फोटो ॲड केलेले प्रिसेट दाखवतो. बघू शकता हे मित्रांनो, मी फोटो ॲड केलेले प्रिसेट आहे. बघू शकता इथं ही कुठली मी ऑलरेडी मी एक फोटो ॲड करून मी प्रिसेट ठेवलेले आहेत, म्हणजे तुम्हाला दाखवायसाठी. मी आता यातच आपण डायरेक्ट पुढचं एडिटिंग करूया. एक एक बीटला आता एक एक इमेज ॲड केल्यानंतर तर काय करायचं आहे, 7.10 पैसे यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन ग्रेडियंटला सिलेक्ट करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती काहीसं अशा प्रकारे करायचं आहे. व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करा. लॉंग प्रेस करून इमेजच्या वरती घ्या आणि जो मी इथं टेक्स्ट PNG दिलेला आहे रश्मिका, तिथं देखील तुम्ही तुमचं देखील इथं तुमच्या नावाचं इथं टेक्स्ट PNG ॲड करायचं आहे, जर तुम्ही स्वतःचा फोटो इथं यूज करणार असाल तर. तर बघू शकता मित्रांनो, एवढं एडिटिंग झाल्याच्यानंतर सिम्पली इफेक्ट पेस्ट करूया. डायरेक्ट आपण बॅक यायचं आहे. आता शिकेपेट प्रिसेटमधला 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बघू शकता बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर जो इमोजी दिलेला आहे पहिला, त्या पहिल्या इमोजीला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बॅक यायचं आहे. बघू शकता बॅक आल्याच्यानंतर शिकेपेट प्रिसेटमध्ये यायचं आहे. शिकेपेट प्रिसेटमध्ये आल्याच्यानंतर डायरेक्ट मित्रांनो आता डायरेक्ट 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर तर काय करायचं आहे मित्रांनो, बघू शकता बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर तर पहिले इथं तुम्हाला मी झूम आउट करून दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो,
बिटमार्क प्रेसिडला आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. तसेच आता तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. मी इथे तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, मी तर तुम्हाला करेक्ट 12.15 नंतर म्हणजे 12.15 ते 12. मी इथे डबल बीट दिलेली आहे ऑलरेडी ॲड करून. इथे डबल बीट ते पुढची डबल बीटमध्ये 4 इमेज आहेत. त्या 4 इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा 12.15 ते बघू शकता 13.8 हे 4 इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा. फक्त 1 2 3 4 सिम्पली बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रेसिडमधला मित्रांनो लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिडला आहे. बिटमार्क प्रेसिडला आल्याच्यानंतर तर काय करायचं, आता आपण 4 इमेजला हाय इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पुढे एक तुम्हाला मोठा इमेज दिसेल. त्या मोठ्या एकच इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा. मी डबल बीट दिलेली आहे तुम्हाला ओळखावं म्हणून. त्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅक आल्याच्यानंतर 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रेसिडला आहे. बिटमार्क प्रेसिडला आल्याच्यानंतर तर आता काय करायचं आहे, बिटमार्क प्रेसिडला आल्याच्यानंतर आता फक्त मी सांगतोय त्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा. आता व्हिडिओमध्ये मित्रांनो मोठी इमेज दिसतील म्हणजे 7.29 जवळचे एक मोठा इमेज आहे. त्या बीटच्या समोरच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा. नंतर 8.19 आणि त्याच्याच पुढचा इमेज म्हणजे इथं 2 आहेत म्हणजे 8.29 आणि 8.24च्या पुढं इथं 2 बीटला 2 इमेज आहेत, त्याला देखील हाय इफेक्ट पेस्ट करा. नंतर 9.24च्या तिथे एक इमेज आहे मोठा म्हणजे मोठे दिसतील त्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता झालेलं आहे. तर इथनं आता काय करायचं आहे, डायरेक्ट मित्रांनो इथनं तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. डायरेक्ट मित्रांनो काय करायचं आहे, 14.7 नंतर जेवढे काही मित्रांनो तुम्हाला इथनं जे लास्टपर्यंत जेवढे काही इमेज दिसतील त्याला एक एक करून जेवढे काही राहिलेले इमेज असतील 14.7 नंतर त्या सर्व इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे. बघू शकता मी एक एक करून मित्रांनो पटकन इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता झालेले आहे सर्व काही इफेक्ट आपले पेस्ट करून. तर बघू शकता 2 ते 3च इमेज राहिलेले आहेत इफेक्ट आपले पेस्ट करायचे. तर बघू शकता झालेले आहे सर्व काही आपले इथं ॲड करून झालेले आहेत इमेजेस. 2 ते 3च इमेज मी पटापट इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता झालेलं आहे सर्व काही आपली इमेजची इफेक्ट पेस्ट करून. तर बघू शकता मी जर ते एक देखील इथे मित्रांनो इमेज सोडायचा नाही. बघू शकता मी पटकन इफेक्ट इथं पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो 2 ते 3च इमेज राहिलेले आहेत आपले. तर एकच इमेज राहिलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो मी व्यवस्थित सर्व काही इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. सिम्पली स्टार्टिंगलाच प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंट फिल कंपोजिशन एरिया करा. कलर अँड फिलमध्ये बॉर्डर स्ट्रोकमध्ये जावा. स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. नंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन 1 नंबरला ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे एक मित्रांनो बॉर्डर क्रिएट करायची आहे. तर मित्रांनो स्टार्टिंगला आल्याच्यानंतर हा जो PNG आहे तुम्ही इथं बॅकग्राऊंडला ॲड देखील करू शकता, नाहीतर नाही केला तरी चालेल. सिम्पली इथं इमोजी ठेवला तरी चालेल. तर बघू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवायचं आहे. म्हणजे PNG तुम्ही ॲड देखील करू शकता म्हणजे नाही देखील ॲड करू शकता. जस्ट तुमच्यावर डिपेंड आहे. तर बघू शकता मी व्यवस्थितरित्या शक्यतो ॲड करा, नाही तर नंतर ॲड करू नका तुमच्या हिशोबानं. जरा व्हिडिओला म्हणजे व्हिडिओमध्ये जरा नवीन काहीतरी दिसतं म्हणून मी इथं बॅकग्राऊंडला PNG तुम्हाला ॲड करायला लावलेलं आहे. तर बघू शकता मी इथं हाईड करा नाहीतर अनहाईड करा तुमच्या हिशोबानं. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे.
ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.